जिद्दीच्या जोरावर उभारला मसाला व्यवसाय। आज आहे 10 लाखांचा टर्नओव्हर। या आहेत रुपालीताई येवले। यांनी गेल्या 5 वर्षांपासून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर येवले मसाले हा ब्रँड अल्पावधीतच एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा काही व्यवसाय असावा असं स्वप्न उराशी बाळगून रुपालीताई येवले यांनी घरगुती मसाले बनवण्याचे KVK नारायणगाव येथून प्रशिक्षण घेतले व मसाले तयार करण्यासाठी लागणाऱ्या मशीन घेऊन व्यवसायाला सुरुवात केली। गेली 5 वर्ष त्या या व्यवसायात काम करत असून त्यांच्याकडे 21 प्रकारचे विविध मसाले बनवले जातात। नुकतेच त्यांनी आपल्या गावात मसाल्याचे आउटलेट सुरू केले असून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला। आतापर्यंतचा सर्व प्रवास रुपालीताई येवले यांनी हॅलो पुणेशी बोलताना सांगितलाय। पाहुयात। कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ सगळ्याच कंपन्या किंवा सगळंच काही बंद पडलं होतं आणि आमचे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जोडधंदा म्हणून काहीतरी करायचं म्हणून आम्ही बिझनेस शोधतच होतो। त्यात आम्हाला कोरोना काळात बऱ्याच गोष्टींचा जाणीव झाली की या फूड इंडस्ट्रीला कुठंच मरण नाहीये आणि मग त्यातूनच आम्ही मसाल्यांच्या बिझनेसमध्ये वळालो। कच्च्या मालाचं नियोजन सगळं माझे मिस्टरच बघतात। बहुतेक कच्चा माल आपण शेतकऱ्यांकडूनच घेण्याचा प्रयत्न करतो। कांदा असेल, लसूण असेल, अद्रक असेल किंवा इतर काही गोष्टी ज्या लागतात त्या आपण शक्यतो जवळपासच्या शेतकऱ्यांकडूनच घेण्याचा प्रयत्न करतो। पण जरी यात काय आपल्याला उपलब्ध झाला नाही कच्चा माल तर आपण मिरची जी आहे ती काही नंदुरबारवरून मागवतो। खडे मसाल्यांचे जे आहे मार्केट मोठं वाशीला, तर खडे मसाले आपल्याला तिकडून येतात। खडे मसाले काय आपल्याकडे पिकत नाही। भांडवलाची किंवा जसे आपल्याला गरज पडते तसं आपण सुरुवात करतो। पण काही अडचणी अशा येतात की आपल्याला काही वेळेस माहित नसतं की आपण कोणत्या प्रकारे कुठून कोणत्या मार्केटमधून काय माल खरेदी केला पाहिजे किंवा बऱ्याचशा वेळेस असं होतं की आपल्याला आपण जे प्रोडक्ट बनवतोय ते मार्केटमध्ये सेल करताना काही अडचणी येतात। काही प्रोडक्शनच्या बाबतीत येतात की आपल्याला मशिनरीमध्ये कोणत्या मशिनरी घेतल्या पाहिजेत कोणत्या नाही, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला नॉलेज नसतं। तर ते सगळ्या गोष्टी आपल्याला प्रशिक्षण घेऊनच पूर्ण करता येतात की जे प्रशिक्षण आम्हाला नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रातून नेहमीच भेटतं आणि वेळोवेळी आमच्या अडीअडचणींना त्यांच्याकडून सोल्युशन पण मिळतं। सध्या आम्ही आता मिरची पावडर, धना पावडर, हळद पावडर, कांदा लसूण मसाला, मिक्स मसाला, सोलापुरी मसाला, चिकन मसाला, मटन मसाला, संडे गोडा, मिसळ मसाला, पावभाजी मसाला, सांबर मसाला आणि सांबरचं प्रेमिक्स पण बनवतो। आपले पाऊचचं पॅकिंग 10 ग्राम पासून आहे। 10 ग्राम, 50 ग्राम, 100 ग्राम, 200 ग्राम आणि नंतर मॅन्युअल पॅकिंग होतं आपलं 250, 500 ग्राम आणि 1 किलो। तसंच सकाळी 7 वाजल्यापासून आपलं काम चालू होतं। दुपारी 1 तासाभराचा ब्रेक होतो आणि त्याच्यानंतर पुन्हा 7 वाजेपर्यंत काम चालतं आणि 7 नंतर पुन्हा 1 तासाचा ब्रेक होऊन परत 9, 10, 11 जसं कामाचं व्याप असेल तशा पद्धतीने आपण चालू ठेवतो। बाजारामध्ये आपल्या सगळ्यात जास्त चालणारा मसाला आहे कांदा लसूण मसाला, मिक्स मसाला, सोलापुरी, संडे मसाला, चिकन मसाला। मार्केटिंगचं सगळं आता हे मिस्टरच बघतात। आता आपला जो तयार झालेला माल आहे तो पुणे, मुंबई, नगर, नाशिक, शिर्डी तसेच पूर्ण भारतभर आपण कुरिअर सेवेने पूर्ण भारतभर पाठवतोय सगळे मसाले। आणि भारताच्या बाहेर म्हटलं तरी आपले जे रेग्युलर कस्टमर आहेत अमेरिका असेल किंवा लंडन असेल किंवा इतर देशांमध्ये देखील, दुबईला देखील आपला मसाला आपल्या रेग्युलर कस्टमर मार्फत गेलेला आहे। आणि आपल्याकडं होलसेलने माल घेऊन पण विकणारे काही लोक आहेत, त्यांच्या मार्फत आपण अगदी छोट्या मोठ्या खेड्यांपर्यंत देखील पोहोचले भारतभर। सुरुवातीला अडचणी आल्या कारण मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायचं म्हटलं, आपण एक छोट्या व्यवसायातून सुरुवात केली होती। त्यांच्या कॉम्पिटिशनला उतरायचं जर म्हटलं तर आपले पहिली गोष्ट आपल्या प्रोडक्शन कॉस्टची आणि त्यांची प्रोडक्शन कॉस्ट याच्यामध्ये थोडा फरक येतो। नंतर आपण ज्या वेळेला आपलं प्रोडक्शन वाढतं त्यावेळेला आपला कच्चा माल देखील कमी रेटने आपल्याला मिळतो, मग आपण त्यांच्याशी स्पर्धा करू शकतो मार्केटमध्ये। आपण मसाले एकतर चुलीवर भाजूनच केलेले असतात आणि त्यात कुटायला जो वेळ लागतो त्या वेळामध्ये त्या मसाल्यामध्ये जी चव येते, वेळ लागते पण चव येते। जसे की आपण बघतो की पाट्यावरच्या मसाल्याची चव
आणि मिक्सरच्या मसाल्याची चव यात जो फरक आहे तोच हा फरक आहे की कांडपवरती कुटलेल्या मसाल्यांना जी चव असते ना ती ब्लोअरमध्ये केलेल्या किंवा गिरणीत केलेल्या मसाल्यांना चव नसते. कच्चा माल आपण कोणत्या रेटने खरेदी करतो, त्याला आपल्याला बनवायला किती खर्च येतो, परत आपल्या लेबर कॉस्ट, मशीनचं मेंटेनन्स, हे सगळ्या गोष्टी धरून आपल्याला कमीत कमी 20% तरी मार्जिन त्याच्या मागे राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनेच आपण त्याचे रेट ठरवतो. आतापर्यंत आपण आता व्यवसाय जेव्हा सुरू केला तेव्हा 50,000 गुंतवले होते, पण जसे जसे आपल्याला गरज पडली तसतसे आपण मशिनरी वाढवत गेलो. की पहिले आपण ग्राइंडर घेतलं होतं, त्याच्यानंतर आपल्याला गरज पडली की लोकांची मागणी होती की कांडपवरती कुटलेले मसाले पाहिजेत आम्हाला. मग आम्ही कांडप घेतलं तर त्याला 30 ते 35,000 रुपये गुंतवले. त्याच्यानंतर मग असं वाटलं की आपल्याला आता याच्यावरती पण प्रोडक्शन उरकत नाहीये, तर मग आम्ही मग नंतर PMAP योजनेअंतर्गत परत एक मोठं कांडप मशीन आणि पॅकिंग मशीनसाठी आम्ही कर्ज प्रकरण केलं होतं आणि जे मंजूर होऊन आम्ही मग त्याच्यातून परत एक कांडप मशीन वाढवलं आणि एक पॅकिंगचं मशीन पण घेतलंय. जानेवारी ते डिसेंबर जर पाहिलं तर उन्हाळ्यात जी मागणी आहे ती पावसाळ्यात मागणी थोडी कमी होते. जानेवारी ते डिसेंबर जरी सरासरी काढली तर एक वर्षभराचा जर आपण हिशोब केला तर 1.5 ते 2 टनाच्या हिशोबाने आपला मसाल्याचा सेल आहे. आणि जर टर्नओव्हर जर पाहिला 9-10 लाखाच्या आसपास एक वर्षभराचा टर्नओव्हर आहे. आता आपण जे मसाले वापरतो त्याच्यामध्ये कलर येण्यासाठी जसे बाहेरच्या मसाल्यांमध्ये कलर वापरतात तसं आपण जी मिरची वापरतो की ज्या मिरचीमध्ये तिला ओरिजिनलच त्या मिरचीला कलर आहे, तेजा मिरची, लवंगी मिरची, आणि कलर येण्यासाठी बेडगी वापरतो. चवीसाठी आपण काश्मीरी मिरची वापरतो आणि रेशमपट्टा मिरचीने ग्रेव्हीला थिकनेस येतो. तर या सगळ्या मिरच्यांमुळे मसाल्याला नैसर्गिक कलर येतो. आणि इंदुरी धना आहे की ज्या धन्याला पण एक नैसर्गिक वास आणि कलर असतो की त्यामुळे आपल्याला नैसर्गिक कलर सोडून दुसरे कोणतेच कलर वापरण्याची गरज पडत नाही. आणि सगळ्या मसाल्यांना जी नैसर्गिक चव आहे त्याच्यामुळे आपल्याला टेस्टिंग पावडरचा पण यूज करण्याची गरज पडत नाही. आणि मसाले टिकवण्यासाठी जे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात, केमिकल प्रिझर्वेटिव्ह न वापरता आपण हळद, मीठ आणि तेल हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह वापरून आपले मसाले जास्त काळासाठी टिकवू शकतो. येवले मसाले हे एकदम घरगुती पद्धतीने, पारंपरिक आणि घरगुती पद्धतीने स्वच्छतेची सगळ्या काळजी घेऊन बनवलेले असल्यामुळे आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या आरोग्यास हे मसाले एकदम चांगले आहेत आणि ज्याच्या काहीच तुम्हाला त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. बाहेरच्या मसाल्यांनी जसे तुम्हाला बाहेरचं हॉटेलचं वगैरे खाल्लं की तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास भरपूर प्रमाणात होतो, तेच जर तुम्ही येवले मसाल्याचं मिसळ खा, पावभाजी खा किंवा चिकन, नॉनव्हेज कुठले पण मसाले खा की त्यांनी तुम्हाला ॲसिडिटी किंवा जळजळ अजिबातच होणार नाही. आता हा सेटअप तसा आमचा 10 ते 12 जणांचा आहे की ज्याच्यामध्ये बाहेरचे वर्कर असतात 5 आणि आमच्या घरातले 5 ते 6 मेंबर असतात की जे नेहमीच इथे सक्रिय असतात. आता जेव्हा आमच्याकडे हा पूर्ण सदन भाग आहे की ज्याच्यामध्ये ना प्रत्येक सीझनला काही ना काही प्रत्येकाला कामं असतात आणि उन्हाळ्यामध्ये इकडे कांदे काढणी भरपूर प्रमाणात चालू असते की या सीझनला वर्कर मिळणं तर जवळजवळ अशक्य असतं. तरी देखील आम्हाला आमच्या घरातलेच आमचे फॅमिली मेंबर आहेत, दिवसभर शेतात त्यांच्या कामं करायला जातात आणि सकाळच्या वेळेत सकाळी 7 ते 9 आणि संध्याकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत किंवा आपल्याला जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत, कधी कधी 1-1 वाजेपर्यंत सुद्धा ते आमच्या मदतीला आलेले आहेत. आणि घरातून तर आम्हाला पूर्ण सपोर्ट आहे. आम्हाला आता इकडून आम्ही दोघं पण जनावरांचं किंवा घरातल्या कोणत्याच कामाला कधी कधी हात पण लागत नाही, तरी पण माझे सासूबाई सगळं काही मागचं हँडल करतात. मुलं आहेत 2, त्यांचं पण सगळं सासूबाई स्वतः एकट्यावर सांभाळतात.